मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर आता महाराष्ट्र सरकारने आणलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे। या योजनेसाठी राज्याच्या तिजोरीवर दरवर्षी 46,000 कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार आहे। यावरूनच वित्त विभागाने चिंताही व्यक्त केल्याची सूत्रांकडून माहिती मिळतेय। महिला मुलींसाठी आधीपासूनच कोट्यवधींच्या योजना असताना लाडकी बहीण योजनेची गरजच काय असा सवाल वित्त विभागाने विचारल्याचंही कळतंय। दरम्यान या योजनेने अर्थकारणाला चालनाच मिळणार असल्याची प्रतिक्रिया मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी दिली आहे। 40 लाखांहून अधिक महिलांकडून नोंदणी झाली आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। त्यामुळे तिजोरीवर 46,000 कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार आहे। आधीच महिला बालकल्याण विभागासाठी 4600 कोटींचं वाटप करण्यात आलंय। लाडकी बहिणींचा खर्च अवास्तव आहे असं वित्त विभागाची त्यामुळेच नाराजी। वित्त विभागाने चिंता व्यक्त करूनही योजनेला कॅबिनेटची मंजुरी। दरम्यान यावर मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। गरीब महिला इथं बाजारामध्ये आवश्यक गोष्टींची जेव्हा खरेदी करेल तेव्हा बाजार सुद्धा बूस्ट होणार आहे। बाजाराच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे। छोटे फेरीवाले असेल, छोटे दुकानदार असेल, यांना सर्वात मोठा उपयोग होणार आहे। कारण या आमच्या 2,48,00,000 बहिणी या काय अमेझॉन मधून खरेदी करणाऱ्या नसतात।